नमस्कार. आपण पाहता रोकठोक सातारा. रोकठोकमध्ये आज आहेत रहमतपूर नगर परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश माने. नमस्कार. नमस्कार. नमस्ते दादा. निवडणूक सुरू आहे, आता रणधुमाळी सुरू असेल, काय वातावरण आहे रहमतपूरचं? होऊ घातलेल्या 2025ची नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं शहरामध्ये अत्यंत चांगल्या परिस्थितीत भारतीय जनता पार्टीसाठी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये लढणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी खूप चांगलं वातावरण आहे. आता भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्हावर तुम्ही सगळं लढताय. कशा पद्धतीनं कोणता अजेंडा तुम्ही घेतलेला आहे की मतदारांच्या समोर तुम्ही जाताय? सबका साथ सबका विकास हे आमचं घोषवाक्य आहे. त्या अनुषंगाने शहरामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांचा विकास केला पाहिजे ह्या एका ब्रीद वाक्यावर आम्ही चाललो. खरं तर मला सांगा दादा, सर्वात जुनी नगरपालिका, मात्र विकास व्हायला इतकी वर्ष का लागली? 1853 ही नगर परिषद आहे. खरं तर विकास हा वारंवार होत राहत असतो, कधी कमी जास्त प्रमाणामध्ये होत असतो. विकास कधी खुंटत नाही. मग ज्या त्या वेळेला ज्या त्या काळामध्ये जसा जसा निधी उपलब्ध होत गेला तसा तसा तो विकास झालेला आहे. वेळ लागलेला आहे, कारण का शहराची जर तुम्ही भौगोलिक रचना बघाल तर शहराला 2890 हेक्टर क्षेत्र आहे. शहराच्या पश्चिम भागातून कृष्णामाई वाहते. शहराला वरती पूर्वेकडं धोमडावा कॅनल आहे. शहराच्या मधल्या भागातून एक्सप्रेस कॅनल वाहतो. त्यामुळे असणारं क्षेत्र हे 100% इरिगेटेड ब्लॅक कॉटन सॉईल आहे. त्यामुळे शेती व्यतिरिक्त दुसरा कोणता व्यवसाय किंवा उद्योग इथं त्या प्रमाणामध्ये न आल्यामुळं त्या प्रमाणात विकास होतोय. खरं तर रहमतपूर नगर परिषद निवडणुकीकडं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष आहे. कारण ज्या काय घडामोडी झाल्या एका 15-20 दिवसात, महिन्याभरात खूप मोठ्या घडामोडी झाल्या. राजकीय स्थित्यंतरे सुद्धा पाहायला मिळाली. अगोदरची वेगळी होती, नंतर वेगळी. त्याकडे तुम्ही कसं बघताय? आता फक्त भाजप एका बाजूला वेगळं आहे, बाकीचे पक्ष एका बाजूला वेगळे आहेत. नाही, सुरुवातीपासूनच भारतीय जनता पक्ष महायुती म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन निवडणूक करायच्या मूडमध्ये होता. परंतु इथे एनसीपीचा गट तेवढा तुल्यबळ नव्हता. ती लोक पूर्वी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये होते. ते नव्याने एनसीपी अजितदादा गटामध्ये आले. त्यापूर्वी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेची शिवसेना असं एक अलायन्स होतं, चर्चा होती. दरम्यानच्या काळामध्ये ते अलायन्स 2 जागेवरनं ब्रेकआउट झालं आणि मग सिंगल हँड बीजेपी लढणं हे क्रमपात होतं. त्यामुळं बीजेपी सिंगल हँड लढत आहे आणि काही अडचण नाही. शहरामध्ये बीजेपीच्या प्रत्येक प्रभागामध्ये, तळागाळामध्ये कार्यकर्ते फार पूर्वीपासून कार्यरत आहेत. त्यामुळे निवडणूक आले म्हणूनच तयारी करावी अशी काही परिस्थिती नाही. खरं तर दादा, तुम्ही बरेच वर्ष समाजकारण, राजकारणात काम करताय, तुमचं कुटुंब पहिल्यापासून काम करत आहे. ह्यावेळची निवडणूक खऱ्या अर्थानं नेतृत्वाचा कस लागणारी आहे असं वाटतंय का? प्रत्येक निवडणूक ही नेतृत्वाचा कस काढणारीच असते. कमी जास्त प्रमाणामध्ये प्रत्येक नेता हे आपली पार्टी, आपली पक्ष हे विजयी कसं होईल त्यासाठी जीवतोड मेहनत करत असतो. मग आत्ताची निवडणूक जी आहे त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे की बीजेपी वन ट्रॅकवर काम करते. बीजेपीमध्ये कोणत्या प्रकारचे मतभेद दिसून येत नाहीत आणि एकसंघ असल्यामुळं, सतत कार्यरत असल्यामुळं, म्हणजे विधानसभा असेल, मागची लोकसभा असेल, त्याच्या आधीपासून बीजेपी बूथनिहाय काम करते. त्यामुळे बीजेपीला सध्याची निवडणूक ही फार काही टफ जाईल असं मला वाटत नाही. आता तुम्ही विषय काढला लोकसभा आणि विधानसभा, काय रेशो होता साधारणतः? भारतीय जनता पार्टीचे त्यावेळी उमेदवार होते म्हणजे कमळ चिन्हाचे, त्यावेळी साधारणतः रहमतपुरातून किती लीड तुम्ही दिलं त्यांना? लोकसभेच्या वेळेला बीजेपीच्या उमेदवारांना समोरच्या उमेदवारापेक्षा 250 मतं कमी होती. अच्छा. दरम्यानच्या काळामध्ये 4 महिन्यांनी विधानसभेची निवडणूक झाली. त्याच्यामध्ये 1975 मताचं विधानसभेच्या बीजेपीच्या उमेदवाराला लीड मिळालं. अच्छा. म्हणजे 300-325 क्रॉस करून वरती 1975चं लीड मिळालं. 2300 मतांची सरासरी आघाडी होती ती. आता दादा, विषय असा आहे, आता या निवडणुकीच्या अनुषंगानं आत्ता तुम्ही कमळ चिन्हांना म्हणून सामोरं जात आहे. मात्र जे काय आश्वासनं दिलेली तुम्ही, म्हणजे विशेषतः विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किती निधी देईन, तो किती दिला प्रत्यक्षात तुम्ही? साधारणतः किती रेशो आहेत? विधानसभेची निवडणूक होऊन 1 वर्ष पूर्ण झालं. ह्या 1 वर्षामध्ये शहराला आत्ताच आमदार साहेबांच्या माध्यमातून
सुमारे आत्ता मागच्या 1 महिन्यापूर्वी 12.5 कोटी रुपयाचा मनस्टोक निधी आलेला आहे. त्याच्यामध्ये स्टेटचा निधी आहे 10 कोटी रुपये आणि डीपीडीसीतून 2.5 कोटी रुपये असे 12.5 कोटी रुपये निधी उपलब्ध झालेला आहे. अच्छा, आत्ता तुमच्या प्रस्ताव म्हणजे फ्युचर प्लॅनमध्ये तुम्ही काय काय जाहीरनाम्यामध्ये काय काय तुम्ही उल्लेख केलेला आहे? आता जाहीरनाम्यामध्ये प्राधान्यक्रमाने इथं सब रजिस्टर ऑफिस होणे आवश्यक आहे. अच्छा, गेस्ट हाऊस होणे आवश्यक आहे. शहरामध्ये अत्यंत महत्त्वाची गरज असणारं ग्रामीण रुग्णालय होणं आवश्यक आहे. आणि मग बाकीच्या सगळ्या विकासाच्या गोष्टी तर आहेतच. आता तुम्ही म्हणला की आम्ही सगळे एकत्र काम करतोय. कशा पद्धतीनं आमदार असतील, खासदार असतील किंवा चित्रलेखा मानेताई तर निवडणूक प्रमुख म्हणून काम करतायत, तुमचे तर वहिनीसाहेब नगराध्यक्ष आहेत आणि धैर्यशील कदम आहेत. कशा पद्धतीने कोऑर्डिनेट तुम्ही संघटना म्हणून करताय सगळं एकत्र? निवडणूक प्रमुख म्हणून किंवा पार्टी प्रमुख म्हणून ताई काम पाहतात. ताईंचं कोऑर्डिनेशन सगळ्यांशी आहे. म्हणजे उदयन महाराज असतील, बाबा असतील, शिवेंद्र बाबा असतील, आमदार साहेब असतील, धैर्यशील असतील किंवा पक्षातील ज्येष्ठ नेते मंडळी जे आहेत त्यांच्याशी ताई कोऑर्डिनेट करतायत. ताईंच्या कोऑर्डिनेशनप्रमाणे खाली प्रोग्राम येतोय, त्या हिशोबाने ते खाली पासआउट करतायत. मग तो प्रभाग वाईज रनआउट केला जातो. खरं तर तरुणांच्यासाठी, युवकांसाठी रोजगार निर्मिती असेल, कारण नगरपालिका हे जर ही नगरपालिका जरी असली तर ती एक व्हिजन खूप महत्त्वाचं आहे. त्या संदर्भात तुमचं जयकुमार गोरे किंवा मुख्यमंत्र्यांशी मधल्या काळात तुमचं डायलॉग सुरू होता साधारणतः. काय नक्की जयभाऊंचं व्हिजन काय आहे आणखी? जसं की विधानसभा मतदारसंघामध्ये मसवडे इथं ते एक मोठी MIDCचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे. त्याच अनुषंगाने मी त्यांचा एक कार्यकर्ता आहे. त्या अनुषंगाने मी कार्यकर्ता म्हणून त्यांच्या नेहमी मागं आहे की बाबा तुमच्याकडे जर मोठी MIDC होते तर त्याचे जे काय सबऑर्डिनेट पार्ट असतात किंवा छोट्या स्मॉल स्केल इंडस्ट्री असते ती काही प्रमाणामध्ये तुम्ही आमच्या शहरासाठी उपलब्ध करून द्यावी असा मी त्यांच्याकडे पाठपुरावा करतोय. आता विरोधकांच्याकडं 25 वर्ष सत्ता आहे तरी ते अजून सत्ता मागतायत. याला तुम्ही कसं उत्तर देता तुम्ही? खरं तर शहराने त्यांच्यावर खूप प्रेम केलं. शहराने त्यांना खूप मोठी संधी उपलब्ध करून दिली. 25 वर्ष म्हणजे खूप मोठा काळ आहे. मग 25 वर्षामध्ये त्यांनी खूप कामं केलेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आम्हाला शहर एक उच्च दर्जावर नेऊन ठेवायचं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणतायत का देश पातळीवर एक वेगळा आम्हाला घेऊन जायचं असं त्यांचं म्हणणं आहे. पण तुम्ही 25 वर्षात काय केलं हा एक प्रश्न निर्माण होतो. त्या प्रश्नाचं उत्तर जनताच त्यांना देईल असं माझं व्यक्तिगत मत. अंतर्गत रस्ते असतील ते तर काम भारतीय जनता पार्टीने हातात घेतलं. आणखी मोठं व्हिजन काय? आता मुख्य सत्ता तुमची आहे, केंद्र सत्ता तुमची आहे, राज्यात तुमची आहे. इथं जर तुम्ही आता आणली तरी तुमची सत्ता येईल. तर मोठं व्हिजन काय तुमच्या डोक्यात आहे का की काय नाही हे आपल्या नगरपालिकेसाठी हे मोठं काम आपल्याला करायचं आहे, राहिलेलं काम? बघा आता शहरामध्ये पहिल्यांदा अमृत 2.0मधनं पाणी योजना होते. म्हणजे नव्याने ती किती कोटीची आहे? ती 28,67,00,000 योजना आहे. अच्छा, कोणी मंजूर होते? ती मंजूर भारतीय जनता पार्टीकडूनच आपल्याला मंजूर झाली. जयकुमार गोरे आणि आमदार मनोजदादा घोरपडे त्यावेळेला आमदार नव्हते पण त्यांची मदत झाली होती आपल्याला. आमदार जयकुमार गोरे आमदार होते, त्यांच्या पाठपुराव्याने आणि आपल्या प्रयत्नांनी ती मंजूर झालेली योजना आहे. अमृत 2मध्ये 3 नवीन पाण्याच्या टाक्या आहेत आणि जी पूर्वीची जुनी लाईन आहे पाण्याची ती चेंज आउट होणार आहे. स्क्रब झालेली लाईन आहे, म्हणजे आता गंज पकडलेली लाईन आहे, ते नवीन लाईन होऊन टॅप नवीन कनेक्शन असं मिळणार आहे त्यातून. परत शहरातल्या मलनिःसरण प्रोजेक्ट जो आहे म्हणजे भुयारी गटर योजना, म्हणजे टॉयलेट वॉशरूमचं पाणी जे आहे ते आपण थेट कमंडूला जातं आणि कमंडूला ते कृष्णाला मिळतं. त्याऐवजी ते शहरातलं सगळं डर्टी वॉटर, ड्रेनेज वॉटर हे एकत्र करून STPला नेणार. STP मिळून ते फिल्टर आउट करून स्वच्छ पाणी नदीमध्ये सोडलं जाणार, कमंडूलमध्ये सोडणार, कमंडूलून ते कृष्णाला जाईल. म्हणजे दुर्गंधी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी STP आणि भुयारी गटर योजना आहे. दादा, खरं तर रहमतपूरवासियांना तुम्ही काय आवाहन कराल मतदानासंदर्भात किंवा या निवडणुकीच्या माध्यमातून? मी शहरातल्या जनतेला सगळ्यांना मनापासून एक विनंती करीन किंवा आवाहन करीन की तुम्ही एक संधी आम्हाला द्या. त्या संधीचं सोनं निश्चितपणे आम्ही आपल्याला करून दाखवू. दादा, खरं तर निवडणुकीच्या माध्यमातून अनेक मुलाखती सुद्धा होतील, मात्र ही पहिल्या टप्प्यातली पहिली मुलाखत. तुम्ही आमच्याशी बोललात, धन्यवाद. थँक्यू.